27 ऑक्टोबर 2025 रोजी अमित शहा मुंबईमध्ये जेव्हा बीजेपीच्या मुख्यालयाचं उद्घाटन होतं त्यावेळेस ते म्हणाले होते की आता बीजेपी महाराष्ट्रातला पक्ष कुबड्यांवरती नाही आहे. इथल्या विरोधकांना अशा पद्धतीने संपवा की ते दुर्बिणीतून सुद्धा दिसले नाही पाहिजे. बीजेपीने एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना एकत्रित करून 2024 पासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने आगमन म्हणून केलेलं आहे. विलिनीकरण हे जर दोन्ही राष्ट्रवादींचं झालं आणि शरद पवार बीजेपीला मिळाले तर त्यांच्याकडे असणारं सगळं संख्यांकिक बळ बीजेपीला मिळू शकतं. त्याचा फायदा त्यांना केंद्राच्या राजकारणातही होतोय आणि महाराष्ट्राच्या सत्ताकारणातही होतोय. पक्षाचा विकास व्हावा, पक्ष मोठा व्हावा आणि आपल्याच पक्षाची सत्ता असावी अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं चाललेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. उपमहापौर एकनाथ शिंदे यांचा बसलेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंना डावलणं बीजेपीला परवडणार नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा जो ग्रामीण भागातला त्याचबरोबर कोकणातला जो जनाधार आहे तोही त्यांना दूर लोटायचा नाही आहे. तसं बघितलं तर बहुमताचा आकडा 144चा आहे, 145चा आहे, ते काय दूरची गोष्ट नाही आहे आता बीजेपीसाठी. आणि 2029ला जर त्यांनी 145 किंवा 150 किंवा 160 जागा प्रचंड बहुमताने मिळवल्या तर त्यांच्या योगाने त्यांच्या अनुषंगाने सहयोगी पक्ष म्हणून NCP आणि बीजेपी या दोन्हींना मात्र ते नकोसे करतील अशा पद्धतीचं चित्र आहे. पण आपण पाहतो की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी ऐक्याची कमी आहे, एकता नाही आहे, समानता दिसत नाही आहे. चंद्रपूरच्या इलेक्शनमध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला 26-27 असताना सुद्धा त्यांचा उमेदवार महापौर होणाऱ्या अवस्थेत असताना खासदार धानोरकर मॅडम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातले मतभेद सगळ्यांना दिसून आले आणि ह्याची ती जागा गेली. म्हणून मित्रांनो, अजितदादांच्या मृत्यूनंतर ना महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये प्रचंड मोठी दुफळी निर्माण झालेली आहे. 44 वर्षानंतर ना बीजेपीनं त्यांचा महापौर BMC मध्ये बसवला. बदलत्या राजकारणाची गणितं बदललेली आहेत, सूत्र बदललेले आहेत, संदर्भ आणि घटना सुद्धा बदललेल्या आहेत. प्रचंड पद्धतीने घोडेबाजार महानगरपालिकेत, झडपीत, पंचायत समिती किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये झालेला दिसून येतोय. एक बटन दाबलं तर बरोबर मत कमळाकडे जाते असंही म्हटलं जातं. दुसरीकडे बिनविरोध निवड या कन्सेप्ट येतात. तिसरीकडे घोडेबाजार होतोय आणि चौथीकडे तुमच्या आमच्या मताचा काहीच उपयोग होत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणजे जनतेचा सुद्धा यूज अँड थ्रो होत आहे. अन्यथा बीजेपी बरोबर ती लढणं म्हणजे हत्तीबरोबर दांडू खेळण्याचा प्रकार झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टी कशा निर्माण होतील, आणखीन अजून काय वाढून ठेवलेलं आहे हे नक्कीच आपल्याला समजेल. तुम्हाला काय वाटतं, NCPचा आणि एकनाथ शिंदेचा यूज अँड थ्रो होतोय का NCP, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी एकत्रित येऊन 2029ला बीजेपीचा बरोबर गेम करतील, करेक्ट कार्यक्रम करतील? काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी उल्हास. माझ्या इक्वॅलिटी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चाललेला आहे तो म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात होणारी चर्चा. बीजेपीने एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना एकत्रित करून 2024 पासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने आगमन म्हणून केलेलं आहे. या पाठीमागचा त्यांचा जो उद्देश आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापर्यंत, त्याचबरोबर शहरातल्या प्रत्येक भागापर्यंत बीजेपीचा विस्तार करणं. विस्तारवादी राजकारणाच्या समोर वैचारिक राजकारणाला आता अजिबात थारा उरला नाही. हे मी चुकीचं बोलतच नाही. पूर्वी ते असायचं, फार वैचारिक असायचं राजकारण. ते जनतेच्या हिताचं आणि विकासाचं असायचं. आता जनतेच्या हितामध्ये आणि विकासामध्ये सुद्धा माझा वाटा किती आहे या बाबतीतलं राजकारण आपल्याला दिसून येतं. 2024ला बीजेपीने महायुतीची स्थापना केली आणि त्यामध्ये जवळजवळ प्रचंड बहुमतामध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमताने आले. सर्वाधिक मताधिक्य बीजेपीने मिळवलं, जागा मिळवल्या. जवळजवळ 132 जागा मिळवल्या. 57 एकनाथ शिंदे यांनी मिळवल्या, 41 अजितदादांनी मिळवल्या. आज अजितदादा नाही आहेत. सुनेत्रा वहिनी दिल्ली दौऱ्यावरती, मुंबई दौऱ्यावरती आहेत. ते विधानसभेच्या, विधान परिषदेच्या, त्याचबरोबर नियोजन मंडळाच्या कामात भाग घेत आहेत. दिल्लीत त्या
मोदींना भेटून आल्या, अमित शहाना भेटून आल्या. तिथेही विलिनीकरणाचा मुद्दा त्यांनी चर्चेला घेतलेला आहे असं समजतं. इकडे महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील म्हणतात की विलिनीकरण त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, आमच्या पक्षाला त्याचा काय फायदा होतो आहे हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विलिनीकरण जर झालं आणि शरद पवार जर तिकडे गेले, जर त्यांची सध्याची परिस्थिती आहे, विलिनीकरण हे जर दोन्ही राष्ट्रवादींचं झालं आणि शरद पवार बीजेपीला मिळाले, तर त्यांच्याकडे असणारं सगळं संख्यांकिक बळ बीजेपीला मिळू शकतं. त्याचा फायदा त्यांना केंद्राच्या राजकारणातही होतोय आणि महाराष्ट्राच्या सत्ताकारणातही होतोय. उद्या त्यांना लोकसभेला मिळालेला पाठिंबा कोणी काढायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी शरद पवारांचे खासदार येऊ शकतात. हे सुद्धा पुढील येणारं धोरण म्हणून ते एनसीपीच्या विलिनीकरणाकडे पाहू शकतात. राजकारण हे विस्तारासाठी होत असतं, पक्षाच्या बळकटीसाठी होत असतं, व्यावहारिक मुद्दे असतात. राजकारण प्रोफेशनल असतं, तिथे व्यक्तिविकासावरती किंवा व्यक्तिगत पातळीवरती अजिबात काही चालत नाही. पक्षाचा विकास व्हावा, पक्ष मोठा व्हावा आणि आपल्याच पक्षाची सत्ता असावी, अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं चाललेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. आता सध्या चर्चा चालू आहे, जर पवार साहेब जर तिकडे गेले, आता अजितदादा नाही आहेत, राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाची फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी सुनेत्रा वहिनी आणि पार्थ आणि जय दोन्ही मुलं कामाला लागलेले आहेत. पण दादांची जागा घेणं शक्य नाही हे मी सांगायची गरज नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा बीजेपीनं मोठा डाव टाकलेला आहे हे आपल्याला दिसून येत आहे. 27 ऑक्टोबर 2025 रोजी अमित शहा मुंबईमध्ये जेव्हा बीजेपीच्या मुख्यालयाचं उद्घाटन होतं त्यावेळेस ते म्हणाले होते की आता बीजेपी महाराष्ट्रातला पक्ष कुबड्यांवरती नाही आहे. इथल्या विरोधकांना अशा पद्धतीने संपवा की ते दुर्बिणीतून सुद्धा दिसले नाही पाहिजेत. कुबडे, दुर्बीण असे शब्द प्रयोग केले. त्यावेळी एकनाथ शिंदे असतील, त्यावेळेस अजितदादा होते, नाराज झाले. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी एक मराठीत म्हण आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्ग काढलेला दिसतो. मित्रांनो, अजितदादांचं निधन होणं याच्यावरतीही रोहित पवार यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, आक्षेप घेतलेले आहेत. VSR कंपनीवरती त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, पायलटवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. शेवटच्या 15 दिवसामध्ये अजितदादांच्या ज्या ज्या काय मिटिंग झालेल्या आहेत, व्यक्तिगत कॉल झालेले आहेत, ह्या सगळ्यांची चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे अशा पद्धतीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. अजितदादा गेल्यानंतरच एकंदरीत महाराष्ट्रात राजकारणानं वेगळ्या पद्धतीची मुसंडी काय घेतलेली आहे याचा जेव्हा कुठंतरी कानोसा घेत असताना असं दिसून येतं की मला अमित शहाची ती घोषणा आठवते की आता कुबड्यांची गरज नाही आहे. बीजेपीने स्वतःच्या हिमतीवरती 3 गोष्टीवरती काम केलं पाहिजे: केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था. अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेला होता आणि त्या दृष्टीनं अमित शहांच्या प्लॅनिंगनं महाराष्ट्राचं राजकारण फिरतं आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. मग आता पुढे काय होऊ शकतं? अन्य गोष्टीची चर्चा आज आपण पाहतो आहोत की विलिनीकरण होईल, शरद पवार मग तिकडे जातील आणि एकनाथ शिंदेना दूर लोटलं जाईल, अशा पद्धतीचं एकंदरीत आपल्याला ऐकायला मिळतं आहे, वाचायलाही मिळतं आहे. परंतु एकनाथ शिंदेना एकदम नकोसे करणे हे बीजेपीला परवडणार नाही. कारण एकनाथ शिंदेचे परफॉर्मन्स मग तो 2024चा विधानसभेतला असो, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेतला असो, त्याचबरोबर पंचायत समिती किंवा झेडपीतला असो, जबरदस्त आहे. 162 आहेत पण झेडपी आणि पंचायत समितीतला त्यांचा परफॉर्मन्स. 165 हा अजितदादांचा आहे आणि जो 225 बीजेपीचा आहे. इथेही बीजेपीनं प्रचंड बहुमतात मुसंडी मारलेली आहे. विधानसभा असेल, महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स आहे. 89 जागा आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या आणि 29 जागा एकनाथ शिंदेच्या आहेत. महापौरही त्यांचाच बसलेला आहे, उपमहापौर एकनाथ शिंदे यांचा बसलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना डावलणं बीजेपीला परवडणार नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा जो ग्रामीण भागातला, त्याचबरोबर कोकणातला जो जनाधार आहे तोही त्यांना दूर लोटायचा नाही आहे. यांना घेऊन बीजेपीने
NCPला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घेऊन 2028 पर्यंत ते या दोघांना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त बीजेपीचं वर्चस्व तयार करण्यासाठी यूज अँड थ्रो करतील आणि 2029 नंतर प्रचंड बहुमतामध्ये ते येतील. आपण जर बघितलं 2024ला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जवळजवळ 132 जागा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाच्या आणलेल्या होत्या, म्हणजे बीजेपीच्या आणलेल्या होत्या. प्रचंड बहुमत मिळवलेलं होतं. तसं बघितलं तर बहुमताचा आकडा 144चा आहे, 145चा आहे. ते काय दूरची गोष्ट नाही आहे आता बीजेपीसाठी. आणि 2029ला जर त्यांनी 145 किंवा 150 किंवा 160 जागा प्रचंड बहुमताने मिळवल्या तर त्यांच्या योगाने, त्यांच्या अनुषंगाने सहयोगी पक्ष म्हणून NCP आणि BJP या दोन्हींना मात्र ते नकोसे करतील अशा पद्धतीचं चित्र आहे. BJP फार दूरदृष्टीची आहे. सहयोगी मित्रांना जवळ घेते, तिथं आपलं वर्चस्व अस्तित्व तयार करते आणि त्यांना यूज करून थ्रो करते. मग NCP आणि एकनाथ शिंदे यांचा यूज आणि थ्रो होणार आहे की काय, अशा पद्धतीची चर्चा आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगू लागलेली आहे. 2029 पर्यंत हा सिलसिला असाच चालत राहील आणि त्यानंतर ना एकनाथ शिंदेंना विधानसभेमध्ये 100च्या जागा देण्यात येतील. 180 किंवा 85 जागावरती, 185 जागांवरती BJP लढेल आणि NCPला 40-50 जागा देतील, एकनाथला 70-80 जागा देतील आणि अशा पद्धतीने प्रचंड बहुमतामध्ये 100% ते येतील असं ध्येय, धोरण आणि दूरदृष्टी ठेवून BJP महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आता शरद पवार यांचं वय पण झालेलं आहे, 85 वर्षाचे ते झालेले आहेत. यदा कदाचित शरद पवार यांनी जर महाविकास आघाडीच्या बाजूनेच उचल घेतली तर मात्र मतांचं ध्रुवीकरण 100% होईल आणि BJPला ते थोडंफार महागात पडेल. पण आपण पाहतो की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी ऐक्याची कमी आहे, एकता नाही आहे, समानता दिसत नाही आहे. चंद्रपूरच्या इलेक्शनमध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला 26-27 असताना सुद्धा त्यांचा उमेदवार महापौर होणाऱ्या अवस्थेत असताना खासदार धानोरकर मॅडम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातले मतभेद सगळ्यांना दिसून आले आणि ह्याची ती जागा गेली. शिवसेनेच्या उमेदवारांना सुद्धा BJPच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला. वंचितच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी गैरहजेरी दाखवली आणि BJPचा महापौर त्या ठिकाणी बसला, उपमहापौर त्यांचा बसला. महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये BJPची आपल्याला सत्ता दिसून येत आहे. विधानसभेमधल्या इलेक्शनमध्ये BJPची आपल्याला सत्ता दिसून येत आहे. BMCमध्ये BJPची आपल्याला सत्ता दिसून येते. तर या एकंदरीत या अशा सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता पाहिजे आहे, आम्ही सत्तेच्या केंद्रात प्रमुख असलं पाहिजे, आमच्याकडेच ती सत्ता एकवटली पाहिजे आणि आमच्याकडून ती कोणाकडे जाता कामा नये, अशा पद्धतीची बांधणी आणि ध्येय, धोरणं आणि ध्रुवीकरण BJPने केलेलं दिसून येतं. आणि तोच त्यांचा प्लॅन 2029चे इलेक्शन, आणखी 3 वर्ष आहेत, 2029च्या इलेक्शनसाठी तो प्लॅन यशस्वी मार्गाने चाललेला आहे. कुठेही अडथळे नाही आहेत. कारण का, त्यांच्या विरोधकांमध्ये समानता नाही आहे आणि एकोपा नाही आहे. या दुफळीचा फायदा BJP घेत असल्यामुळे महाराष्ट्रात ते वेगवेगळ्या इलेक्शनच्या टप्प्यावरती यशस्वी होताना दिसत आहे आणि ती नेहमी तशीच होत आलेली आहे. गुजरातमध्ये त्याच पद्धतीचं राजकारण आहे, UPमध्येही त्याच पद्धतीचं राजकारण आहे, बिहारमध्येही त्याच पद्धतीचं राजकारण आपल्याला दिसतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच पॉलिसी घेऊन यशस्वी पद्धतीने सक्सेस मिळवत चाललेले आहे. म्हणून मित्रांनो, अजितदादांच्या मृत्यूनंतर ना महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये प्रचंड मोठी दुफळी निर्माण झालेली आहे. यापुढे आणखीन अजून कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावरती जाऊन बसेल हे सांगणं फारच कठीण झालेलं आहे. 44 वर्षानंतर ना BJPनं त्यांचा महापौर BMCमध्ये बसवला. बदलत्या राजकारणाची गणितं बदललेली आहेत, सूत्र बदललेले आहेत, संदर्भ आणि घटनासुद्धा बदललेल्या आहेत. प्रचंड पद्धतीने घोडेबाजार महानगरपालिकेत, झडपीत, पंचायत समिती किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये झालेला दिसून येतोय. एकंदरीत काय तर निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा कुठंतरी त्या ठिकाणी
अनियमितता आपल्याला दिसून येते आहे. एक बटन दाबलं तर बरोबर मत कमळाकडे जाते असंही म्हटलं जातं. दुसरीकडे बिनविरोध निवड या कन्सेप्ट येतात. तिसरीकडे घोडेबाजार होतोय आणि चौथीकडे तुमच्या आमच्या मताचा काहीच उपयोग होत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणजे जनतेचा सुद्धा यूज अँड थ्रो होत आहे. या निवडणुका निपक्ष पद्धतीने कधी निर्माण होणार आहेत, कधी होतील, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. महाराष्ट्रातलं राजकारण एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर सुनेत्रा वहिनी आणि महाविकास आघाडी असं जर समजा झालं तरच कुठंतरी प्रस्थापित राजकारणाला छेद मिळू शकतो. अन्यथा बीजेपी बरोबर ती लढणं म्हणजे हत्तीबरोबर दांडू खेळण्याचा प्रकार झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टी कशा निर्माण होतील, आणखीन अजून काय वाढून ठेवलेलं आहे हे नक्कीच आपल्याला समजेल. तुम्हाला काय वाटतं, एनसीपीचा आणि एकनाथ शिंदेचा यूज अँड थ्रो होतोय का? का एनसीपी, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी एकत्रित येऊन 2029ला बीजेपीचा बरोबर गेम करतील, करेक्ट कार्यक्रम करतील? काय वाटतं तुम्हाला? आपणच कळवा. धन्यवाद. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला माझे विचार योग्य वाटत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.